मेघा, जातो म्हटलं आज गावाले. आता जेवण खावण झालं तर निघतो म्हटलं मग. लवकरच चालले काय? थांबून जा ना आता आले तर. हा, संध्याकाळी जा गावाले, नाहीतरी घरी जाऊन आरामच करणार ना. काय कामाला चालले काय आता तुम्ही इकून गेल्याबरोबर? नाही, कामाला तर नाही जाणार, घरी गेल्यावर आराम करून. हो, तर मी तेच म्हणून राहिली, घरी गेल्यावर आरामच करा ना तुम्ही. तिथं तिथं आराम केल्यापेक्षा इथं आराम करा, संध्याकाळी चालले जा. काहून गमून नाही राहिलं काय? मी चाललो गावाले तर. हा, गमून नाही राहिलं काय आईच्या घरी? गोष्ट तशी नाही आहे, मला तर मस्त गमून राहिलं बा. ताईच्या घरी आली तर मी तर खुश झाली. हा, मला मस्त गमून राहिलं. मी याच्यासाठी म्हणून राहिली, आता आले तर 2 दिवस झाले तर थांबा, मस्त दिवसभर थांबा. संध्याकाळी मग चहा घेऊन निघून जा 4 वाजता, चाय नाश्ता करून. बोर होऊन जाईन यार मेघा, मी गमून नाही राहिलं इथं. बोर बोर वाटून राहिलं, असं वाटते कधी गावाले जातो मी आणि कधी नाही. अच्छा, असं आहे काय? बोर होऊन राहिले तुम्ही? असं म्हणा ना मग, मी बोर होऊन राहिलो, मला गमून नाही राहिलं. तर माझ्याजवळ एक आयडिया आहे. आता कोणती आयडिया आहे तुझ्याजवळ? हाय ना, मस्त आयडिया आहे. तुम्हाला आज मी घुमाले नेतो, तुम्हाला आमच्या गावातलं धरण दाखवतो. कधी तुम्ही गेले नाही ना धारणावर, चला आज तुम्हाला मी धारण फिरून आणतो म्हटलं. पागलकी झाली काय? धारणावर कायले जायला लागते? हा, जनावर येते येत असन पाणी प्यायले. हा, धारणावर नाही जा लागत. आणि एक तर तुमच्या गावातल्या धारणावर पाणी प्याले वाघ येते, अस्वल येते आणि आपल्या मागं धावलं गिवलं म्हणजे हा कुणीकडे पैत जंगलात. त्याच्यापेक्षा राहू दे, घरीच राह, काही धारणावर नाही जायला लागत. अहो, नाही लागत भेव तिथं, सगळेच जण राहते धारणावर. दुपारी गावातले लोक राहते तिथं, आणि ते भोई लोक राहते मच्छा पकडाले. आणि अजून आमच्या गावातले गाईवाले राहते, गाई चारत. बकऱ्यावाले राहते, बकऱ्या चारत. कायचं भेव लागते? दिवसानं कायच भेव नाही म्हटलं, लोक राहते धारणावर. गाय ढोरं हे ते सुनसान थोडी राहते. नाही नाही, राहू दे, जाणून बुजून जीव म्हटलं धोक्यात कायले टाकतं. राहू दे, धारणावर की नाही जाऊ. किती डरपक आहे हो तुम्ही, मायापेक्षा जास्त डरपक तर तुम्हीच निघाले. भेव लागून राहिलं तुम्हाला. मी पा बरं, मी तरी भिवून नाही राहिली. तुम्ही राहू दे राहू दे. चला ना, मस्त गमन तुम्हाला, मस्त वाटन. मी खरंच सांगतो ना, कायच भेव नाही लागत तिथं. सगळेच जण राहते. आमच्या गावातले लेकरं फेकरं, गाई चालणारे, बकऱ्या चालणारे, मस्त धारात पोहणी घेते, आंघोळ करते. कायच भेव आहे तिथं. लहान लहान लेकरं जाते म्हटलं, बकरी चालणारे तिथं धारणावर पोहाले. नाही नाही, राहू दे. त्याच्यापेक्षा एक काम कर, तूही आराम कर ना, मी आराम करतो. धारणावर काही जाऊ नये. चला ना, चला ना धारणावर. मी लय इच्छा होऊन राहिली. लय वर्ष झाले असं धारणावर नाही गेले मी. नाही तर पहिले जेव्हा मी 8वी 9वी 10वीत होती तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मस्त धारणावर जात होती माझ्या गावातल्या लेकराय संग. मस्त बकराई चारो, गाई चारो, आणि पाणी पाजाले धारणावरच, आणि तिथंच खेळणार आहे आमचं. हो काय? मग उन्हाळ्यात गाई ढोरत चारत होती काय तू? गाई ढोरत चारो ना मी. माझ्या घरी गाई बकऱ्या, त्याच्यानं मी चाराले जातच होती. आत्ताही आहे ना माझ्या घरी गाई, आहे नाही काय? पहिलेपासूनच आहे म्हटलं. हो काय? चांगला आहे ना मग. तर चला ना मग, मनोजले घेऊन घेऊ आपल्या संग. मनोजी घरी राहून आरामच करते, तर त्याला घेऊन घेऊ जाऊ आपण 3 जण संग. मग देतो मी मनोजले आवाज. राहू दे ना, काय परेशान करतो तू? हा, राहू दे, काही धारणावर नाही जायला लागत. मनोजली आराम करू दे, मी आराम करतो आणि तूही आराम कर. कशा आहे हो तुम्ही? कुठं घुमाले चाला म्हणा तर नाही नाहीच म्हणता बा. मित्रासंग मस्त घुमाले जाता. मी तर तुम्हाला कुठं म्हणतही नाही का मला इथं जायचं आहे तिथं जायचं आहे. मी फक्त धारणावरच चला म्हणून राहिली. तुम्हाला इच्छा इथं तर धारणावर नाही चालून राहिले तुम्ही माया संग. इच्छा इथं नाही चालणं होत काय? बरं ठीक आहे, तू इच्छा आहे तर तुझ्यासाठी तयार आहे मी. येतो धारणावर. दे मग मनोजला आवाज दे. हो, देतो मी आवाज. मनोज, मनोज. अन धारण लय दूर आहे का जवळ आहे? जास्त दूर नाही आहे, 15 मिनिट तर लागते धारणावर झाले. जवळच आहे. गाडी घेऊ काय? मग गाडीनं चाललं जाऊ लवकर. 15 मिनिटाचा तर रस्ता आहे. काय गाडी घेता इच्छा इथं नाही लागत ना हो भेव. काय भारी जंगल आहे काय इच्छा इथं. आता उन्हाळ्याचं काही भेव लागत नाही. गाई ढोरं हे ते जाणारे येणारे चालूच राहते. कायच भेव नाही आहे. चला. गाडी घेतली असती तर लवकर जाणं होते, लवकर येणं होते, टाईमही वाचते, म्हणून म्हणत होतो. चला ना, पायी पायीच चला. थोडस पायदळ बी चाला लागते. नेहमी नेहमी गाडीवर पायदळ बी चालून पाच जा कधीतरी. काय झालं बाई? मनोज, काय करून राहिला तू आता? काही नाही बाई, आरामच चालू होता. काय म्हणतं? काही नाही, तुझे भाऊजी म्हणते धारण पाहायचं आहे, तर चाल ना मग धारणावर नेऊ तुझ्या भाऊजीले. मच्छा गिच्छा पकडायला लावू म्हटलं. भाऊजीले मच्छा पकडायला लावतं काय? हो ना, त्याला आज मी मच्छाच पकडायला लावतो. चाल बरं धारणावर. लई इच्छा होऊन राहिली त्याची धारणावर जायची. हो काय? ठीक आहे ना, येतो ना मग. आत्ताच चालायचं काय तर? हो, आता चाल ना मग. अजून तिकून आल्यावर गावाला जाईन म्हणते ना 4 वाजता. म्हणून राहिली. चाल बा, थोडंसं घुमून आणू यायले. घरी बसल्या बसल्या बोर होऊन राहिले. ये आत्ताच जातो म्हणते गावाले. त्याच्यानं म्हटलं चाल, माय बी घुमणं होऊन जाते. तू बी लई दिवस झाला गेला नसून धारणाच्याकडे, तर चाल आपण 3 जण जाऊ, येऊ घुमून फिरून. बरं, चला ना मग. चला मग भाऊजी. हो हो, चला चला. येतो मग बाई मी चप्पल घालून. हो हो. अमाय, मेघा होय काय व?
हो ना काकू, मेघा होय ना मी. काऊन ओळखलं नाही काय? मेघा होय ना मी. ओळखलं ना मेघा, ओळखलं ना तुले. हा, कधी आली तू गावाले? मी काय 2 दिवस झाले मी आली तर. हा काय 2 दिवस झाले तर आली नाही मग घरा इकडे. हा, जवळ आले नाही आणलं घरी चाय नाश्त्याले. हा, आणाले तर पाहिजे काय? वनिता काकूचं घर होय, घर दाखवून द्या, ओळखी राहते. हा, येतं ताणत नाही काही नाही. मला तर माहिती नाही तू आली तर. आत्ता तुम्ही 3 जण दिसले तेव्हा मला माहित झालं का तू गावात आली म्हणून. येईन ना काकू मी, उद्या किद्या येईन ना. हो, आता म्हणतो मी म्हटल्यावर का हो काकू येईन. हा, माय घर आहे एका शेल्यावर, तुझ्या घर आहे तिकडच्या शेल्यावर. हा, तर माहित नाही होत कधी येतं कधी जातं. कधी आली गेली तर येत जाय. घरीच तर आहे तुम्ही, बंद नाही घरीच आहे. हा, ये जो भेट घेवाले, आण जो बुवाले. यायचं तर नाही जमणार काकू, हे तर आज चालले गावाले. गावाले जातो म्हणते 4 वाजता. तर मग आता चला ना. आता कुठं चालले तुम्ही? घरी चाला, चहा घी घ्या, नाश्ता गिश्ता करा आणि मग जा कुठं चालले तर. आम्ही काय धारणावर चाललो. येतो म्हटलं घुमून. लय दिवस झाले धारणावर नाही गेली मी. आता इच्छा होऊन राहिली धारणावर जावाची. तर आणतो म्हटलं यायले घुमून. तर एक काम करतो ना, आम्ही पहिले धारणावर जातो, मग तिकून येता येता थकून जाईन आम्ही. आल्याबरोबर मग तुमच्याच घरी येतो आम्ही. मस्त चहा नाश्ता करून तुमच्या घरी आणि मग चालले जाईन हे गावाले. तुमची भेट होऊन जाते. मग आहे ना तुम्ही 4-5 वाजता घरी? हो हो, घरीच आहे मी, घरीच आहे. तर ये जा मग. हा, ये जा बुवा. हो हो येईन ना. काकू, मेघाताईचं लग्न झालं तर तुम्ही फक्त मेघालेच बोलावता काय? मला नाही बोलावत काय? नाही नाही, तुले नाही बोलावं, तुले लग्न करा लागन. हा, मग जोडीनं जात जा काकूच्या घरी. नाही काय काकू, जोडीनंच बोलावता ना तुम्ही कधी. काहून हो, बिचारा ती मजा कुठं. येजो ना तू, येजो त्याच्या बरोबर. हा, काय तुले काय घरात येऊ नाही देणार काय तू येशील तर? हा, ये जा, 3 जण ये जा संग मग. विचारलं तुम्हाला, तुम्ही फक्त जिजाजी संघ आणि बाई संघच बोलून राहिले. माया संघ काही बोलूनच नाही राहिले. ये जो मनोज कधी आला, काय आला, कसा आहे, काय चालू आहे, काहीच नाही विचारलं तुम्ही. फक्त 2 जणांसंग बोलले. नाही रे, तू या संग बोलतो ना. तू आता इथंच राहणारा. आता मेघा काय 2-4 दिवसची पाहुणी. मग तर तिला तिच्या गावाला जाणंच आहे. हा, तू तर इथंच राहशील. मग तू येतं कधी बी येणं जाणं होते. हा, तू आज नाही नाश्ता करशील तर 2 दिवसांनी येऊन नाश्ता करू शकतं. म्हणून पहिले पाहुणेले करून द्याव ना नाश्ता, चहा नाश्ता काय आहे ते, आणि मग आपलं होत राहते. अच्छा, हो, हे बरोबर आहे ना. पहिले पाहुणेली उरकवा लागते. सूरज, कशी आहे मग आई बाबाची तब्येत? चांगली आहे ना काकू, चांगली. आई बाबाची तब्येत बी ठीक आहे. घरी जाशील तर सांगजो, वनिता काकू भेटल्या होत्या म्हणा, तुमची तब्येत गिब्येत विचारत होत्या. अन येजो ना एखाद्या वेळेस मग आई बाबाला घेऊन घरी. येईन ना काकू, एखाद्या वेळेस आई बाबा आले म्हणजे पाठवून मी तुमच्या घरी. हो, तू पाठवजो. मेघाले तर नाव आठवण राहतच नाही. हा, तूच पाठवजो आठवणीनं आले गेले म्हणजे. बरं, या मग घुमून धारणावरून. मी वंदनाले चहा नाश्ता बनवून ठेवायला लावतो. आतापासून काकू, आतापासून नाही. आम्ही येईन कनी त्या वेळेवर बनवायला लावून मी वहिनीले. घरीच आहे ना वहिनी? फक्त सांगून ठेव जा का मेघा येणार आहे म्हणा 4 वाजता. ठीक आहे ना, सांगून ठेवतो मी वंदनाले. बरं, या मग. हा, ये जा, नाही तर मग तुम्ही चालले जा इकडच्या इकडे आणि मी वाट पाहत बसन. नाही नाही, येईन ना मी. आता हे आज गावाला चालले, मग अजून चालले जाईन तर भेट नाही होणार. तर आल्याबरोबर तुमच्याच घरी येतो मग आम्ही. बरं बरं, या मग. ये मग सूरज. हो काकू, येतो येतो. मेघा, किती दूर आहे अजून? किती चालायला लागन आपल्याला? जास्त दूर नाही, आता जवळपासच आहे. आलोच आहे आपण. अजून 5 मिनिट लागन मग पोचून जाऊ. मनोज, आता 5 मिनिट लागन ना आपल्याला? हो बाई, हो हो, 5 मिनिटात पोहोचूनच जातो. हो, 5 मिनिट चाला लागन. थकले काय इच्छा इथं? किती वेळ आहे म्हणून राहिले. थकलो नाही, विचारून राहिलो किती वेळ आहे. 5 मिनिट. बर, चला मग. पहा बरं, गाई ढोरायचा आवाज येऊन राहिला ना. आता पोहोचतच आलो आपण. हो हो, आवाज तर येऊन राहिला गाई ढोरायचा. मग मी म्हणतो ना का सुनसान राहत नाही धारण. गाई ढोरं राहतेच ना धारणावर पडून. बरं, चाल मग. अरे वा, पोचलो आपण. हो ना, पोचले नाही तर काय मग. हाय काय जास्त दूर आहे काय गावावरून? नाही नाही, जवळच आहे, जवळच आहे ना धरण. मला माहीतच नाही एवढ्या जवळ आहे म्हणून. तर तुम्ही पहिल्यांदाच आले ना. आता माहित झालं तुम्हाला किती दूर आहे, काय दूर आहे. रस्ताही माहित झाला कोणत्या रस्त्याने यावं लागते म्हणून. हो ना, मस्त चरून राहिल्या बकऱ्या. हो, इथं चारते ना गाई बकऱ्या. उन्हाळ्यात तर इथंच पडून राहते धारणावरच. इच्छा इथं चरते, इच्छा इथं पाणी पिते. त्याच्यानं उन्हाळ्यात धाकच नाही आहे. हिवाळ्यात पावसाळ्यात तरी धारणावर राहत नाही म्हणा. धारणात पाणी राहते ना भरून. आता इथं आपण उभा आहे ना, इथंही पाणीच राहते. मग पावसाळ्यात पूर्ण भरून राहते. आता पाणी पडून नाही राहिलं म्हणून. नाही तर येऊन पाहिजे तुम्ही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात. पूर्ण पाणीच पाणी. जिकडे पहा तिकडे पाणीच दिसत तुम्हाला. पूर्ण त्या जंगलाच्या काठानं इकडे तिकडे सगळीकडे पाणीच पाणी. हा काय, मग तो चारा राहते ना जंगलात गाईसाठी. हो, मग चारा राहते. मग नाही राहत धारणावर. फक्त उन्हाळ्यात राहते गाई. म्हणजे इच्छा इथं चारणंही होते, पाणी पाजणं होते. पाणीच नाही आहे ना मग इकडे तिकडे नदी नाल्यानं. हो हो, मस्त गमते धारणावर. तर पहा बरं किती मस्त पहाड पर्वत. हा, मस्त गमते. हो ना, बरसातीत तर एवढं हिरवं राहते.
एकट्या माणसाला आले भेव लागते म्हटलं इथं मग, कारण की मग पाणी पाणी आणि कुठं काय लपून राहीन जनावर तर काही दिसत नाही, त्याच्यानं एकट्या माणसाची हिंमत नाही होत मग येवाले. तसे तर माणसं येते म्हणा, आता गावातल्या माणसाला सवय आहे, आमच्या गावातल्या जर अनोळखी व्यक्ती आला समजा तर त्याला तर भेवच लागन ह्या जंगलात इंत. हो ना, पाय बरं किती मोठा पहाड आहे, इकडे तिकडे पहाडच पहाड आहे. हो ना, कोणी नवीन व्यक्ती आला समजा तर समजणारच नाही का कुठून जाव काय जाव, आल्याबरोबर म्हणून का वापसच जातो मी, कारण की समोर गाव नाही काही नाही, रस्ती नाही ना काही नाही, पूर्ण जंगल जंगलच दिसते आणि एवढा मोठा पहाड, भेवच लागते म्हटलं. आता आमच्या गावात आहे पाहून आहे, आम्हाला काही भेव नाही लागत ना काही नाही. हा आता तुमचा रात दिवसचा रस्ताच आहे ना या, मग कायच भेव. या मनोज कुठे गेला? मनोज, आहे ना तो तिकडे गोट्यावर बसलाय. मनोज काय झालं बाई? कुठं घुमून राहिला? कुठं नाही, आपल्या गावातले लेकरं खेळून राहिले तर जातो म्हटलं त्याच्या जवळ मी. पहा न तुम्ही धारण पहा, भाऊजीला घुमव ना, कुठं कुठं घुमवायचं आहे तर. कुठं घुमू आता त्याले? घुमा ना तुम्ही थोडेसे इकडे तिकडे, मी येतो पोट्टे जवळून. बरं ठीक आहे, जावाच्या वेळेत देतो मग मी आवाज. ठीक आहे ना, इथंच आहे मी पोट्टे जवळ. हो हो. मनोजले माहित आहे का तू त्याला बोर करशील, म्हणून तो पहिलेच बाजूला होऊन जाते. हो काय, म्हणजे मी काय बोर करत असतो काय? बोर होऊन राहिले का तर तुम्ही धारणावर आले तर? हा, मी तुम्हाला धारण दाखवायला घेऊन आली. पहा बा किती मस्त गमते, किती मस्त वातावरण वाटते, हा किती मस्त गमून राहिलं. तुम्ही म्हणता का मी बोर करून राहिले तुम्हाला? बोर होऊन राहिले काय तुम्ही इथं आले तर? नाही नाही, बोरगीर तर नाही होऊन राहिलो मी, गमून राहिलो ना मले. ते पाण्यात लेकरं पाण्यात मस्ती करून राहिले. तसेच मस्ती करते ते, मस्त खेळणं चालाय वाटते काय, बॉल खेळून राहिले का काय तर? हो ना, पाण्यामध्ये मस्ती करते, पोयनी येत असन त्याले. येते नाही तर काय, मग पोहता येते त्याले. आता गाई ढोरं चारायला येते तर लहान लहान पोट्टेले पोयनी येते म्हटलं आमच्या गावातल्या. आता त्याला प्रॅक्टिस झाली ना, रोज रोज येते तर धारणावर, हा रोज पोयणं चालूच राहते. हो हेही आहे, आता तुमच्या गावात धरण भरण आहे त्याच्यानं पोयण्या वयण्या शिकून जाता तुम्ही. काहून तुम्हाला नाही येत काय पोहता? येते ना, मला येते. हा काय, पोहून दाखवा बरं मग. हा उतरा धारणात, उतरा आणि पोहून दाखवा. आता पोहता येते याच्यासाठी काय पोहूनच दाखवा लागते काय? तेव्हाच विश्वास बसन काय? तसा विश्वास नाही बसत, पोहून दाखवा लागत ना, खरं आहे का खोटं आहे का, बस मोठ्या मोठ्या गोष्टी करता तुम्ही मायासमोर, तर मला पोहून तर दाखवा, तेव्हा समजन का खरं खरं तुम्हाला पोहता येते बा. अच्छा, समजा मला नसन पोहता येत तर येशील काय मग मला वाचवाले? तर सांग, मी आता उडी मारतो त्या धारणात, हा तिकडे वरून. वरून कोणत्या वरून उडी मारता आता तुम्ही? राहू द्या, मला तसं वाटून राहिलं का तुम्हाला पोहताच नाहीये, तुम्ही फक्त मायासमोर हिरो बनून राहिले, खोटं खोटं बोलून राहिले. नाही नाही, खरंच सांगतो ना, खरंच येते मला पोहता येते ना, पण आता कपडे नाही आणले म्हणून, नाही तर गेलोच तो पाण्यात पोहणी घेवाले. अरे हो यार, आठवणी नाही आली, नाही तर घरून कपडे नसते आणले काय तुमच्यासाठी? हा सांगितले नाही का मला पोहता येते, मी पाण्यात पोहन बा, कपडे गिपडे घेऊन घे संग, आणि टावेल घेऊन नसते आली काय मी? काय होते मग कपडे नाही आणले तर? कपडे काढून ठेवून द्या आणि मारा तशीच उडी. नाही नाही, गावाले जा लागते, कपडे खराब होऊन जाईल, आणि मग कसा अंगाचा वास मारते मच्छी मच्छी, त्याच्यानं मी आता पोहणी वहिनी नाही घेत. नाही नाही, तुम्हाला पोहताच नाहीये, तुम्ही खोटे खोटे बोलून राहिले माझ्या संग. खोटं नाही बोलत मी, खरंच सांगतो, पोहता येते, पण आता अंगाचा मच्छी मच्छी वास मारन. एक तर गावाला जा लागते, मग आतून पोहणी घेतल्यावर मग त्या काकूच्या घरी जाणं आहे ना, चहा नाश्ता करणं आहे, तिथं टाईम होईन, मग घरी जाईन, अंग पाय धुईन, तर इथंच मला 6 वाजून जाईन. त्याच्यानं आज राहू दे, नंतर आपण पुढच्या वेळेस येऊ का नाही, तेव्हा तुला पोहून दाखवून मी, मग म्हणजो येते का नाही येत मला पोहता. बरं ठीक आहे. चाल ना, तिकडे एका ठिकाणी बसू, इथं उभं राहिल्यापेक्षा तिकडे जाऊन बसू. बरं चला चला, तिकडे जाऊन बसू. अरे वा मेघा, खरंच मस्त गमून राहिलं धारणावर. बरं झालं, घरी राहिलो असतं तर आराम करणंच झालं असतं, इकडे आलो तर चांगलं वाटून राहिलं, मस्त गमून राहिलं. मग मस्त गमते ना, या लागते घुमत फिरत. आता इच्छा इथं फ्री मध्ये आपल्याला धारणावर यायला भेटते, घुमाले भेटते, बसायला भेटते. बाकी ठिकाणी जावं तर तिकीट काढायला लागते आपल्याला घुमा फिरासाठी. इथं बिना तिकीट न घुमणं होते म्हटलं, पेट्रोल नाही लागत ना, पैसे नाही लागत, बिना पैशानं घुमणं होते इथं आलो म्हणजे. हो ना, मस्त वातावरण, जिकडे पा तिकडे पहाडच पहाड आहे, पाणी, गाई ढोरं, किती मस्त वातावरण वाटून राहिलं. गाई बकऱ्यावाल्याचं मस्त आहे, मस्त रोज येते, आराम करते, नाही काय आनंद घेते न जाते. कायचं चांगलं आहे व, ऊन राव पाऊस राव, बकऱ्या घेऊन याच लागते त्याला चराले. आणि पावसाळ्यात तर बकऱ्या पाणी आलं नाही आलं तर घरा इकडे वापस चालले जाते, चरत नाही पावसाळ्यात बरोबर. हिवाळ्यात थंडी, एवढ्या थंडीत बकऱ्या चारायला आणाच लागते त्याले, उन्हाळ्यात एवढ्या उन्हात आणत बकऱ्या घेऊन याच लागते त्याले. आणि काय चांगलंय, तर मस्त बकऱ्या सोडून द्या, बकऱ्या चरत राहते, आणि झाडाखाली बसून मस्त पाय नसतं हाय त्याले. मनाले सोपं वाटते ते, असं करावं तसं करावं. जो चारते कधी बकऱ्या त्यालेच माहीत पडते. बरं जाऊ दे, कोणतंही काम सोपं नाही आहे, सगळेच काम कठीण आहे. आता आली तर घुमाचं होतं ना, मस्त बसली तू तर. घुमाले चाला म्हटलं तर काय घुमतच राहायला लागते का? आता घुमतच राहू काय पप्पा इकडच्या तिकडे पिसाटावानी?
हा आली तर आता एका जागी बसून राहतो. हो काय बसासाठी आली नाही मग धारणावर? हो धारणावर या लागते आणि एका ठिकाणी बसून राहा लागते, बसून आनंद घ्यावं. हो काय मनोज गेला काय पोयनी घेवाले? नाही तो नाही जात. काहून त्याला आवडत नाही? आवडते पण कधी कधी मन असलं तेव्हा. आता त्याने कपडे वपडे नाही आणले तर तो काही पोयनी घेणार नाही. हो काय दूर दूर राहून राहिला तो? हो दूर दूर नाही तर काय मग आपल्या दोघांच्या मनात येऊन बसन काय तो. म्हणत असन ते दोघं जण बोलून राहिले काही सिक्रेट गोष्टी करत असन बा, त्याच्याने तो आपल्यापासून दूरच राहते. हुशार आहे ना तसाही तो. हा म्हणून तो मनात नाही होत. हा हुशार नाही तर काय मग हुशारच आहे. म्हणत असन मनातल्या मनात बिनफालतू आलो यायच्या संग, बिनफालतू घुमा लागून राहिलं म्हणत असन इकडच्या तिकडे. नाही हो तसा गिसा नसन म्हणत तो. तोही काही येत नाही. तोही नाही येत ना. गावातले लेकरं तरी येऊन जाईन पण तो नाही येत. हो काय टाइमच नाही भेटत ना त्याला आले. आज मग कुठं जाण तुम्ही? कुठं जाणार आहे? घरी जाईन मस्त जेवण खाऊन करन ना आराम करन. कुठं जाणार आहे आणखी? म्हटलं असं बा तुमची कोणती प्लॅनिंग उठले तेव्हापासून गावाले जायचं गावाले जायचं चालू आहे ना तुमचं, म्हणून म्हटलं काय काय बा कोणती प्लॅनिंग? नाही प्लॅनिंग कोणतीच नाही आहे. जातो आता आलो तो किती दिवस राहू. हा जास्त दिवस काही राहणं आवडत नाही. 2 दिवस पाहून पण करतो मी आणि मग वापस घरीच गमते मला, कुठंच नाही गमत. हो काय? हे लोकेशन चांगलं आहे पण. हो ना चांगलं काय चांगलंच आहे. खरंच सांगतो ना धारणावर आलो पण मी खरंच खुश झालो. खरंच सांगून राहिलो चांगलं वाटून राहिलं, सुकून वाटून राहिलं मस्त. मस्त पाणी किती मस्त गमते. आणि तुम्ही ऐकत नाही होते चालावं म्हणत होती तर मला माहित आहे धारणावर गेलो म्हणजे मस्त गमते. पहा बरं किती मस्त गमून राहिलं पाणी, तिकडे पर्वत है ना, किती चांगलं वाटते. हो ना सुकून वाटते सुकून. पहिल्यांदा आलो मी धारणावर, येत जाऊ आता. गमलं मले मस्त गमून राहिलं. मग किती मस्त गमते. भेव कायच नाही आहे इथं. मच्छा पकडणारे राहते, गाई ढोरं चालणारे राहते, बकऱ्यावाले राहते, म्हणजे लोक राहते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. हो चालायचं मग मेघा आता? आत्ताच चालता काय हो? बसा ना अजून 5-10 मिनिट. गावालेच जाणं आहे ना. जाऊ आरामात. आता आले तर बसा. गमून राहिलं म्हणता आणि जावाची घाई करता काय? हा घरी जाऊन आरामच करणं आहे ना तुम्हाला, जेवण खावण करून. तर जा 6-7 वाजेपर्यंत. अच्छा म्हणजे तुले गमत नाही वाटते म्हणून तू थांबानं चालू आहे. मी जाईन तर गमणार नाही काय? गमते ना, काऊन नाही गमत? मस्त गमते. हा आता आईच्या घरी आली मी तर गमत नसन काय? मस्त गमून राहिलं. तर मस्त गमून राहिलं तर आहे मग. हो राहतो नाही तर काय मग. ये जो मग मनोजले घेऊन. हा आणून मागजू त्याले. काऊन तुम्ही नाही येईन काय घ्याले? कामी गिमी लागलो तर सुट्ट्या नाही भेटत मग. रोज पाडून येईन काय आता? मनोज घरीच तर राहते तर आणून देजो म्हणा. खाली पिलीच तर आहे तो. हा तर आणून मागजो त्याले. माय जमते नाही जमत. हा बिनफालतू रोज पाडून येऊ काय मी? 550 रुपये रोज आहे ना. ठीक आहे मग त्यालाच घेऊन या लागल. नाही तर काय मग रोज पडल्यापेक्षा तो येईन तर काही बिघडन काय येईन तर त्याला ठेवतो 2-4 दिवस आपल्या घरी. हा तसा येत नाही तो, शरमते. हा पोरीबारी वाणी आले नाही पाहत. मलाच शरमते. मी दिसलो का गाय पसून जाते. त्याला वाटते काय बोलावं काय नाही भाऊजी संग, त्याच्यानं जास्त काही बोलत नाही तो. आणि पहिलेपासून शर्मिला स्वभाव आहे त्याचा, बोलत नाही तो जास्त कोणा संग. आणि पोरीबारी संग कमीच बोलते तो. हा काय शर्मिला आहे मग नाही? हो ना शरम लागते ना त्याले. बाई चालता काय घरी? काऊन बोर झाला काय तू? नाही बोर नाही झालो. आईचा फोन आलता. किती वेळ आहे म्हणे घरी आले. लय वेळचे गेले म्हणे तर अजून आलेच नाही. तर फोन लावून पाहिला आईनं कुठं आहे काय. हा काय आई वाट पाहून राहिली नाही? हो वाट पाहून राहिले ना अजून. भाऊजी चालले म्हणे तर किती वाजता चालले काय चालले विचारपूस करून राहिली होती आई. चालतं काय मग? तुमची इच्छा. तुम्हाला बसायचं असेल तर मी थांबतो, मग चालायचं असेल तर चला. बरं चाललं मग मेघा. आता आईचाही फोन आला तर चाल मग. त्या काकूच्याही घरी थांबणे अजून चाय नाश्ता करणं. हा तिथेही उशीरच होईन. आता गेल्यावर आता चाय नाश्ता करूनच थोडी निघा लागन. काकूच्या घरी गेल्यावर तिथे गप्पा गोष्टी हे ते अर्धा तास तर लागनच तिथं. हा गेल्याबरोबर चाय पितो निघतो असं थोडी होते. आता एवढ्या दिवसाबाद तू भेटली. हा आता जाऊ तर गोष्टी चालूच राहते. टाइम लागतेच तर चाल. हा जावाले मले 6-7 वाजतेच घरी जावाले. बरं चला मग. चाल मग मनोज. हो चाल ना बाई. चला मग भाऊजी. हो चला. पहा मग मित्रांनो, आज मेघानं तिच्या गावातल्या धारणावर आणलं होतं घुमाले. जास्त दूर नाही आहे, गावाला लागूनच आहे. कोणाकोणाला आवडते धारणावर येणं घुमणं पोहणं? कोणाकोणाला आवडते कमेंट मध्ये सांगा. चला मग आता मी गावात जातो. थांबत तर जा. तुम्ही दोघं जण भल्ले स्पीडनं चालता बा. मनोजी स्पीडनं चालते आणि तुम्ही स्पीडनं चालून राहिले आणि मला मागं टाकून राहिले तुम्ही. अरे तू राहिली काय मागं? चाल ना मग आमच्या बरोबर. समोर होय तू. मागं नको चालू. मागं चालतं ना मागच राहतं. मागं काही लक्ष राहत नाही. मागच्या मागं राहतं तर तुम्ही पुढे चालले, पण मागं पलटून बी नाही पाहत मेघा किती दूर आहे काय दूर आहे. आणि कोणी मला इकडच्या इकडे नेलं म्हणजे मागच्या मागं. कोण नेणार आहे आता? इच्छा इथं काय भारी जंगल आहे काय?
हा तू तुझ्या गावातच आहे ना, कोण नेणार आहे मग, कोण किडनॅप करणार आहे? पण तरी तर लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही दोघं जण चालले गोष्टी करत. बरं बाई होय, तू पुढं होय, आमच्या मागं नको राहू. मागं लक्ष नाही राहत, पुढं पुढं चालतो आम्ही, मागं मागं चालतो. हो मी तुमच्या पुढं पुढं चालतो, तुम्ही मला मागं टाकून देता. लवकर पोहोचलो पण मेघा, आपण आता गावाजवळच आलो. हो पोचलो ना आता. जावाच्या वेळेस दूर वाटत होतं, पण येताना एकदम जवळ वाटून राहिलं. तसंच होते, जावाच्या वेळेस आपल्याला दूर वाटते आणि येवाच्या वेळेस जवळ वाटते. तुम्ही नवीन आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटून राहिलं, आम्हाला काही नाही वाटत. आम्हाला सारखंच वाटते, जाले सारखंच वाटते आणि येवाले सारखंच वाटते. बरं चाल मग होय पुढं. हो हो. मनोज वाघ पाय, वाघ वाघ. डरपोक वाहनाचे पटकन चालली, पुढं पुढं चालत होती आणि एकदम मागं आली. भेली ना मी, मला खरंच वाटलं ना. जाय बा मजाक करता तुम्ही. तरी मी विचारच करून राहिली की आपण धारणावर 2 तास बसलो तर आपल्याला वाघ नाही दिसला, नाताच वाघ दिसला काय तुम्हाला? हा मस्त मजाक करता तुम्ही तर. मग समजती नाही का मी मजाक करून राहिलो म्हणून? बेकार. चाल आता. मी नाही चालत, मी तुमच्या मागं मागच येतो. म्हणूनच तू पुढं पुढं चाल, मी तुझ्या मागं मागं येतो. तुझ्या भाऊजीचं काही ऐकत नाही, भिवाडते हे. बरं मी पुढं पुढं चालतं, तू मंदात चाल, भाऊजी मागं मागं येते. हो मी मनात राहतो बा, तुम्ही भेवाडता मले. मेघा खाली पाहून चालतो बरोबर. हो चालतो मी, बरोबरच चालतो. हॅलो. हा बोल नाही. अहो मेघा कुठं आहे म्हटलं, धारणावरच आहे काय, घरी नाही या लागत काय? आलो नाही आम्ही, गावात असतो. हा येतो ना घरी, थोड्या वेळाने येतो म्हटलं, 5-10 मिनिटानं. हा काय, कुठं आहे मग आता? इथंच आहे आम्ही, वनिता काकूच्या घरी. मगानी भेट झाली होती काकू संग, तर ये जा म्हणे तुम्ही. तर इथंच बसलोय आम्ही. आता वहिनी नाश्ता गिष्टा बनवते, येतो मग आम्ही थोड्या वेळानं नाश्ता बी करून. हो त्याच्यासाठी फोन लावला म्हटलं, आता बुवा चालले बा लय वेळचे, तुम्ही तिकडेच आहे तर फोन लावून विचारून घ्या. येतो ना येतो, आम्ही तिघही जण आहे, मनोजी आहे इथंच. बरं बरं या मग, वाट पाहून राहिली मी. या आरामात या मग. हो येतो ना मी, 15-20 मिनिटात येतोच घरी. बरं बरं, मग आता चाय नाश्ता बनवा नाही लागत? नाही नाही आता काही बनवून ठेवू नको, आल्याबरोबर निघतो म्हणते, उशीर झाला ना आता. हो त्याच्यासाठी फोन लावला होता. बरं या मग. ठीक आहे, नाही ठेव मग फोन. हो हो.